नमस्कार, आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल। कोगनोळी ग्रामपंचायत सदस्य सौ विद्याताई कुमार भटकर राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित। कोगनोळी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्य व माजी मंत्री सौ शशिकला जोल्ले तसेच माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या कट्टर समर्थक सौ विद्याताई कुमार भटकर यांना क्रांती दिनाचे औचित्य साधून राज्यस्तरीय क्रांतीरत्न समाजभूषण पुरस्काराने नुकतेच परिते कोल्हापूर या ठिकाणी सन्मानित करण्यात आले। हा सन्मान गडिंग्लज येथील थोर साहित्यिक, समाजसेवक व विविध शैक्षणिक संस्थांचे संस्थापक प्राध्यापक किसनराव कुराडे सर यांच्या शुभ हस्ते देण्यात आला। युवा क्रांती प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने प्रतिवर्षी 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनाचे औचित्य साधून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, राजकीय, पत्रकारिता या क्षेत्रात नाविन्यपूर्ण व विशेष कामगिरी केलेल्या व्यक्तींचा सन्मान या प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येतो। सौ विद्याताई कुमार भटकर यांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणून अनेक विकास कामे करण्यासाठी प्राधान्य दिले आहेत। माजी मंत्री सौ शशिकला जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कोगनोळीमध्ये विविध धार्मिक स्थळांना, शैक्षणिक संस्थांना, मंडळांना, शादी महल, सांस्कृतिक भवन यांना अधिकाधिक आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतलेला होता। त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना प्रशस्तीपत्र, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व कोल्हापुरी फेटा बांधून त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी थोर साहित्यिक व कवी मधुकर हुजरे, धाराशिव, रेखा पाटील, पत्रकार लखन परितेकर यांच्यासह महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गज या कार्यक्रमास उपस्थित होते। विद्याताई भटकर यांना क्रांतीरत्न समाजभूषण पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांचे कोगनोळीसह परिसरामध्ये सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक होत आहे। जनमत न्यूज साठी नितीन धनवडेसह राज कोळेकर। प्रवेश आपल्या मुलीला नवोदयला प्रवेश हवा आहे का? तर मग कोगनोळी येथील निवासी व अनिवासी हलसिद्ना संस्थेचे दरवाजे प्रवेशासाठी आपली वाट पाहत आहेत। मोजक्या जागा शिल्लक, उत्तम शैक्षणिक वातावरण, दर्जेदार शिक्षण, यशाची हमखास खात्री। तर मग चला आजच आपल्या मुलाचा प्रवेश निश्चित करूया। श्री हलसिद्धनाथ एज्युकेशन सोसायटीचे नवोदय करिअर अकॅडमी कोगनोळी, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 शेजारी कर्नूर फाटा, कोगनोळी।